पुढची बातमी आहे ती पुण्यातल्या वादग्रस्त ठरलेल्या नवले पुलावरच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये। या नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले आहेत। नवले पुलाच्या संदर्भातल्या समस्यांवर फेसबुक लाईव्ह करत असताना त्यांच्या जवळून एक अत्यंत भरधाव वाहन गेलं। काय घडलं ते आता या दृश्यामध्ये आपण पाहतो आहोत। याच्यावरती मार्ग काढायचे, त्यांनी मार्ग काय काढले? स्पीड 30 करा। अरे स्पीड 30 केल्यामुळं एकतर दंडाची नितीन याला अडवायला लागणार आहे। साधारण 15 दिवस झाले। 15 दिवसापासून एक जीआर निघाला होता। त्याच्यामध्ये सांगितलं की ह्या रस्त्यावरती स्पीड लिमिट हे 30। ज्या बाजूने वाहने येत होती त्या बाजूला आमचं लक्ष होतं आणि अचानक तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं तर माझ्या मागे असणाऱ्या भावाचं एकदम लक्षात येतं की समोरनं आम्ही पूर्णपणे लेनच्या म्हणजे आम्ही कुठल्याही लेन मध्ये उभे नव्हतो। आम्ही लेन पासून तिन्ही लेनच्या पलीकडच्या बाजूला उभे होतो आणि तो टेम्पो इतका भरधाव आला की तो विदिन सेकंड त्याच्या आणि माझ्या दोघांच्या एकदम लक्षात आलं की हा टेम्पो सुसाट आलाय। म्हणजे ज्या ठिकाणी 30चं स्पीड होतं त्या ठिकाणी तो कमीत कमी 100च्या स्पीडने असेल। तो इतका वाऱ्यागत गेला आमच्या बाजूने। मी जर कुठं थोडं जरी 1 इंच भर जरी नितीन इकडे तिकडे सरकतोय किंवा मेजर तिकडे तिकडे सरकतात तर त्या ठिकाणी आम्हाला चौघांनाही मृत्यूचा सामना करावा लागला असता। इतकं त्याचं स्पीड होतं। आम्हाला तो आमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात सुद्धा आला नाही। आता आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत, त्याला शोधतोय।